बाउलमध्ये अर्धी वाटी फ्रेश दही घ्यायचं. दह्यातील सर्व गुठळ्या मोडून झाल्यानंतर त्यामध्ये अर्धी वाटी तेल घालायचं. 1 वाटी पिठी साखर घालायची. सर्व छान मिक्स करून घ्यायचं. नंतर त्यामध्ये 2 वाटी बारीक रवा घालायचा. 2 वाटी रव्यासाठी 1 वाटी दूध घ्यायचं. थोडं थोडं दूध घालून रव्यातील सर्व गुठळ्या मोडून घ्यायच्या. राहिलेलं दूध नंतर वापरायचं आहे. तयार केलेलं मिश्रण 10 मिनिटे झाकून ठेवायचं. गॅसवर कढई प्रीहीट करायला ठेवायची. ज्यामध्ये केक बनवायचा आहे त्या भांड्याला तेल लावून थोडं पीठ भुरभुरून घ्यायचं. तुटी फ्रुटीवर सुद्धा थोडं पीठ भुरभुरून घ्यायचं. 10 मिनिटांनी तुम्ही पाहू शकता रवासुद्धा छान भिजला आहे. त्यामध्ये तुटी फ्रुटी घालायची. व्हॅनिला इसेन्स 4-5 थेंब घालायचं. सर्व मिक्स करून घ्यायचं. राहिलेलं दूध घालून मिश्रण सैलसर करून घ्यायचं. आता यामध्ये अर्धा चमचा बेकिंग सोडा, 1 चमचा बेकिंग पावडर घालायची. तयार केलेलं केकचं मिश्रण केकच्या भांड्यात घालून घ्यायचं आणि वरून तुटी फ्रुटी घालायची. मिश्रण घातल्यानंतर भांडं थोडं टॅप करून घ्यायचं आणि कढईतील स्टँडवर ठेवून द्यायचं. वरून झाकण ठेवून 30 मिनिटं केक बेक करून घ्यायचा. 25 ते 30 मिनिटांनी झाकण काढून सुरीने चेक करायचं आणि गॅस बंद करायचा. केक पूर्ण थंड झाल्यानंतर त्याच्या कडा सोडवून एका प्लेटवर काढून घ्यायचा. तयार झाला आहे मस्त टेस्टी रव्याचा मऊ लुसलुशीत केक.